कालच आला होता हा. कुठली नवीन वस्तू आपण घेतो ना तर त्याला अनबॉक्स करण्याची जी खुशी राहते ना, ते सांगू नाही शकत यार. मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे, किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा. बाकी बॉक्स पाहून घ्या ना आधी. तुम्ही कशाला एवढी गडबड करताय? आधी बॉक्स पाहून घ्या तुम्ही. बॉक्स बाकी ती मोठा. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज या व्लॉगमध्ये मी अनबॉक्स करणार आहोत एक मोठा गिफ्ट बॉक्स जो माझ्याकडे कालच आला होता. मी त्याची अनबॉक्सिंग कालच करणार होतो. मग मला आठवलं की तुमच्या सर्वांसोबत करायला पाहिजे. आणि हा माझा चॅनलवरचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ राहणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत मी त्याला अनबॉक्स करून पाहिलं नाही. जसा तो आला होता जसा तसाच ठेवून आहे. तर आता तुम्हाला दाखवतो तो बॉक्स काय आहे, त्याच्या अंदर काय आहे. चला. कटर इथं आहे, टेबल इथं आहे, मी येत आहो, पण बॉक्स कुठं आहे ज्याची अनबॉक्सिंग आहे? तो बॉक्स इकडे आहे साईडला. मी आत्ता आणतो. त्याला उचलायला ना बहुत दम लागते. ये श्रीराम. यार अनबॉक्सिंग व्हायचं पहिले त्याचं विसर्जन होणार होतं आत्ता. तर पाहू शकता माझ्या हाती आहे किती मोठा हा बॉक्स आहे. तर आता याला टेबलावरती एकदम आरामशीर ठेवावी लागणार. तर हा आहे बिग बॉक्स ज्याची अनबॉक्सिंग आता तुमच्या सगळ्यांच्या समोर होणार आहे. तर चला सुरुवात करूया अनबॉक्सिंगला. तर सगळ्यात आधी इथे हे बिल वगैरे आहे, याच्यामध्ये बिल वगैरे आहे. नवीन वस्तू आपण घेतो ना तर त्याला अनबॉक्स करण्याची जी खुशी राहते ना, ते सांगू नाही शकत यार. मी एवढे सेलो टेप लावून ठेवलं रे. पॅकिंग एक नंबर जबरदस्त केली आहे, कटतही नाही माहिती आहे. आखिरकार मध्ये त्याला गेट खुल्ला, म्हणजे खोका खुल्ला आहे एका साईडने. ठीक आहे, बोलण्यामध्ये थोडी गलती होत असेल तर माफ करा. सगळ्यात आधी आपल्याला याच्यातून पाहायला मिळणार आहे. बाकी बॉक्स पाहून घ्या ना आधी. तुम्ही कशाला एवढी गडबड करताय? आधी बॉक्स पाहून घ्या तुम्ही. बॉक्स बाकी ती मोठा आहे, टेबलच्या बाहेर चालला. एक इंची टेबलच्या बाहेर चालला, म्हणजे अंदाजा लावू शकता किती मोठा बॉक्स आहे. तर ते आता मी तुम्हाला दाखवते याच्या अंदर काय आहे आणि मी काय बोलवलं आहे. तर सगळ्यात आधी याच्या अंदरून निघते हे काळ्या कलरची बॅग. मला वाटतं याच्या पायी वजन झाली असेल. आईला जय श्रीराम, बहुत जड आहे हे बॅग निघाली याच्यातून. मग तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवतो मी. ठीक आहे, हे मेनवाले आहेत ना ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की सगळ्यात आधी आपण याचं टेस्टिंग करू की नाही. तर आता येऊ या बॅग जवळ. बॅग बहुत जड आहे. बॅगची क्वालिटी एक नंबर आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही पाहू शकता बेल्ट वगैरे आहे. आणि आता खालतून एक हे एक आहे जे आपण लटकू पण शकतो. ठीक आहे, यातून ॲडजस्ट करायचं पण दिलेलं आहे. ठीक आहे, बाकी असं उचलून पण घेऊन जाऊ शकते. एक प्रकारचे बॅट वगैरे टाकून कुठे असे घेऊन जायचं असेल क्रिकेट वगैरे खेळायला लटकून बॅटी वगैरे टाकून. पण याच्या अंदर जे वस्तू आहेत ना ते बहुत जड आहे. आज या व्हिडिओ म्हणा, ब्लॉग म्हणा, जे काही म्हणता म्हणा, पण शेवटपर्यंत पहा. आता याची चेन खोलून पाहूया. आता याच्या अंदरून निघते हे स्टँड वगैरे आहे. 2 स्टँड आहे आणि रॉड वगैरे आहे. तर सगळ्यात पहिला स्टँड मी काढते. याला काढण्याची बी बहुत मोठी जंग आहे. जड एवढी आहे ना. त्याच्यातून हा एक स्टँड निघालेला आहे. ठीक आहे, याला मी ठेवते इथे बाजूला. जागा नाही आहे तरी ॲडजस्ट करून मला ठेवावी लागणार. आणि असे 2 स्टँड येते, अजून एक स्टँड येते. ठीक आहे, हा एक स्टँड आहे पाहू शकता. 3 रॉड आहे. ठीक आहे, हे 3 रॉड आहे. तर का बाकी या बॅगमध्ये अजून काही नाही आहे. खाली झाली आहे तुम्ही पाहू शकता. आणि बॅगची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे. ठीक आहे, एकदम मजबूत जोड आहे, एक नंबर आहे. हे बघा एकदम मजबूत जोड आहे. का सांगू तुम्हाला. सगळ्यात आधी या 2 वरती हे मग घेऊ. ठीक आहे, स्टँडची क्वालिटी वगैरे पाहू. स्टँडची क्वालिटी एक नंबर आहे. इथं मेटलचं यूज केलेलं आहे आणि इथं रबरचं यूज केलं आहे. ठीक आहे, तर रॉडची क्वालिटी एक नंबर आहे. बाकी याला आपण खोलून बघू. असं हे क्लिप आहे, असं खुलते, असं होऊन राहिलं. ठीक आहे, बाकी याच्यात स्प्रिंग आहे. बाकी हे लॉक सिस्टम दिलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा लॉक आहे. हे हाईट वगैरे कम जास्त आपण हे करू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे, जेवढं आपल्याला ठेवायचं तेवढं ठेवा आणि इथून असं लॉक करून द्या. लॉक खोलला नाही का मी. तर हे अशा प्रकारे फैलतं. ठीक आहे, याला इकडे ठेवते. खूप मोठं फैल. अहो भाई तेवढा मोठा साईजचा टेबल नाही भाई, म्हणून मी जास्त याला फैलून दाखवू नाही शकत. असेच बघून घ्या. ठीक आहे, इकडे लॉकचं सिस्टम दिलेलं आहे. लॉकची क्वालिटी पण एक नंबर आहे. ठीक आहे, रबरचा यूज केलेला आहे तिथे हे स्टील आहे. ठीक आहे, बाकीच्या स्टीलची क्वालिटी एक नंबर आहे. आणि वजन म्हटलं तर थोडं बहुत वजन आहे याच्यामध्ये. मी पूर्ण लावून दाखवणार, फुल सेटअप मी तुम्हाला लावून दाखवणार. ठीक आहे, दोन्ही रॉड
सेम आहे. आता याचे जसे मी समजवलं ना, तर हे दोन्ही सेम आहे. ठीक आहे, तर याचं काय समजवा असे 3 रॉड आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. हे पण मोठे होते, म्हणजे असे यायला असं जोडायला लागते. ठीक आहे, हे कशासाठी आहे मी तुम्हाला समोर सांगणार. स्टील आहे. आता येऊ मेन वस्तूवरती. तर आता येऊ मेन वस्तूवरती. त्या वस्तूला तुम्ही पाहणार ना, काही लोक समजून जाणार, जे लोक नाही समजणार त्याला पूर्ण असेंबल म्हणजे करून मी दाखवणार, पूर्ण सेटअप करून दाखवणार. ठीक आहे, अंदर दाखवते. याचं पण वजन आहे. निकाल बाहेर. हा आहे तर पडदा. तुम्ही पाहून समजून गेले असाल हे पडदा. की हा पडदा एकदम मुलायम आहे. ठीक आहे, आणि हा पडदा तुम्ही पाहून समजून गेले असाल हा पडदा कुठे कामी येते. पडद्याची क्वालिटी वगैरे आता आपण पाहूया. ठीक आहे, पडदा बाकी बहुत मोठा आहे. ठीक आहे, आणि इथं शिवून आहे, आणि हे कशासाठी आहे हे शिवून मी तुम्हाला ते समोर दाखवतो. ठीक आहे, बाकी पडद्याची क्वालिटी एक नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याला आपण वॉश करू शकतो, फुल्ली वॉशेबल आहे. ठीक आहे, वॉश करू शकतो वॉशिंग मशीनमध्ये वगैरे, फुल्ली वॉशेबल आहे आणि खूप मोठा पडदा आहे. आता तुम्ही पाहू शकता पुरीची पुरी जागा मी खाली केली आहे पूर्ण जोडून तुम्हाला दाखवण्यासाठी. सगळ्यात आधी आपल्याला हे रॉड पूर्ण इथे ॲडजस्ट करून ठेवावी लागणार. का हे जागा नसली तर काही नाही होत, थोडंसं हे असं ॲडजस्ट करायचं. म्हटलं की याच्या अंदर स्प्रिंग आहे, स्प्रिंग आहे याच्या अंदर. ठीक आहे, तर हे ॲडजस्ट करू शकते. तर मी याला एवढं ठेवते, जास्त मोठं नाही. सगळ्यात आधी याला आपल्याला रॉड वगैरे लावावी लागते, आणि हे साईज ॲडजस्ट केल्यावर याला लॉक करून द्यायचं. बाकी ठेवू, एक इकडे ठेवतो, एक इकडे ठेवतो. दूर दूर ठेवला आहे तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल. रॉडला कसं जोडायचं बघा. पहा, हे देऊन हे सिल्वर कलरचं नट, आणि इकडे पण हेच देऊन आहे करे. हां, इकडे ना असं होल देऊन आहे, पाहू शकता. हा होल देऊन आहे. या होलामध्ये हा वाला टाकायचा आहे. हे असं टाकायचं, असं याला गोल घुमवायचा. वरचा पंखा आहे, असं गोल घुमायचं, टाईट होत जाणार. दिसत असेल तुम्हाला. याला असं गोल गोल फिरवून असं जोडून टाकायचं. हा मोठा रॉड झाला आहे बघा, एवढा मोठा रॉड. या रॉडमध्ये याला टाकायचं आहे. रॉडच्या कॉर्नरमध्ये ना असे गड्डे आहे. एक लागला. लावायला थोडासा त्रास होत आहे, पण काही हरकत नाही. साईज पाहू शकता किती लंबी याची साईज झालेली आहे, इथून तर तिकडंपर्यंत. तर आता मी तुम्हाला दाखवते की या रॉडमध्ये पडदा टाकायचा कसा आहे बघा. हे अशा प्रकारे असं इथून होल केलेलं आहे, म्हणजे असं शिवलेलं आहे. तिथून तुम्ही पाहू शकता, हे अशी इथून शिलाई मारली आहे. याच्या अंदरून आपल्याला रॉड टाकायचा आहे. ठीक आहे, चिमट्याचा पैसा वाचला माझा. पाहू शकता पडदा आता पुराचा पुरा लागून राहिलेला आहे. तर याला आपण पुरा असं फैलवून टाकायचं. पडदा खूप मोठा आहे बे, पुरा बराबर साईज झाली आहे. बहुत जेवढा मोठा रॉड आहेत ना तेवढी मोठी याची साईज आहे. मी पाहू शकता पडदा खालतून बी आहे, बहुत मोठा आहे. सगळं पाहून समजून गेले असन हे काय आहे. ज्यांना नसेल माहीत, जे पहिली वेळ पाहत असन त्यांना मी सांगते, हे ग्रीन स्क्रीन आहे. हे कामी येते शूट करायसाठी, बॅकग्राऊंडमध्ये वगैरे दुसरा इफेक्ट वगैरे टाकायचा असेल तर ते हे कामी येते, आणि गेमिंगमध्ये कामी येते. ठीक आहे, बहुत मोठा आहे. कॅमेऱ्याच्या अंदर बी नाही येत असं एवढा मोठा रॉड झालेला आहे. म्हणजे सोफा आहे तिकडे, त्या सोफ्याच्या तिकडंपर्यंत हा रॉड गेलेला आहे. म्हणजे त्या कॉर्नरपासून ते या कॉर्नरपर्यंत पुरा पसरलेला आहे. म्हणजे अंदाज लावा किती मोठा पडदा असेल. आता त्याची साईज त्या बॉक्सवर देऊन नव्हती म्हणून मी सांगू नाही शकत. ठीक आहे, तर बाकी याची साईज वगैरे जे काही आहे फुल वॉशेबल आहे. तुम्ही याची पूर्ण डिटेल मी साईडला मी शेअर करून देईन. तुम्हाला दिसत असेल साईडला मी शेअर करून देईन याची पूरी डिटेल्स वगैरे. तर लाईक करा, शेअर करा याच्यासाठी, माझ्या मेहनतीसाठी, आणि सपोर्ट करा तुमच्या या मराठी भावाला. तर आजचा हा माझा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा, आणि तुमच्या या मराठी भावाला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. चला, बाय बाय.